दक्षिण आफ्रिकेमधील जगप्रसिद्ध कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धेत जालन्याचे जितेंद्र अगरवाल धावणार असून 9 जून रोजी दक्षिण आफ्रिकेमधील डर्बन येथे ही जगप्रसिद्ध कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धा पार पडणार आहे। 90 किलोमीटरच्या या अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये जितेंद्र अगरवाल हे भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत। त्यासाठी येणाऱ्या 5 जून रोजी जितेंद्र अगरवाल दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार आहेत। 87 किलोमीटर ही मॅरेथॉन 12 तासात पूर्ण करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असणार असून त्यासाठी गेल्या वर्षभरापासून ते सराव देखील करत आहेत। देशामधील सुमारे 350 धावपटू या स्पर्धेत सहभागी होणार असून या स्पर्धेत सहभागी होणारे जितेंद्र हे जालन्याचे पहिलेच धावपटू आहेत। सर मला सांगा की प्रतियोगिता नेमकी काय असणार आहे, किती लोक पार्टिसिपेट करतील, किती अंतर धावायचं हे आणि भारतातून किती लोक त्याच्यासाठी असतील? ही जी अल्ट्रा मॅरेथॉन आहे जे साऊथ आफ्रिका डर्बन येथे होणार आहे 9 जूनला, ही स्पर्धा जगातली सर्वात जुनी अशी अल्ट्रा मॅरेथॉन आहे आणि या मॅरेथॉनमध्ये पूर्ण जगातून जे धावपटू असतात त्यांचं स्वप्न असतो की मी एकदा तरी कॉम्रेड रन पूर्ण केली पाहिजे। ही स्पर्धा 87 किलोमीटर यावर्षी पळायचं आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला 1800 मीटरचं एलिव्हेशन आहे, म्हणजे पूर्ण पहाडी एरिया तुम्हाला हा पूर्ण करायचा आहे आणि 1800 मीटर म्हणजे खूप मोठा असं एलिव्हेशन असतो। आणि ही स्पर्धा डर्बनमध्ये होणार आहेत आणि भारतातून 350 रनर या स्पर्धात यावर्षी भाग घेणार आहे आणि विशेष म्हणजे 25 महिला धावपटूही आहे जे यावर्षी डर्बन येथे पळणार आहेत। ही स्पर्धा तुम्हाला पात्र ठरविण्यासाठी किंवा याच्यात भाग घेण्यासाठी तुम्हाला भारतामध्ये कुठलीही मॅरेथॉन 6 महिन्यापूर्वी म्हणजे 1 जानेवारीपासून जूनपर्यंत फुल मॅरेथॉन 4 तास 50 मिनिटाच्या आत तुम्हाला पूर्ण करावी लागते आणि त्याचं टायमिंग सर्टिफिकेट तुम्हाला डर्बनला पाठवावं लागतं। जर तुम्ही 4 तास 50 मिनिटाच्या आत जर ही स्पर्धा कुठलीही मॅरेथॉन पूर्ण केली तरच तुम्ही या स्पर्धेसाठी पात्र ठेवतात। मी मुंबई मॅरेथॉन 4 तास 12 मिनिटात पूर्ण केली होती आणि त्याच्यामुळे मी ही स्पर्धासाठी मी पात्र झालो।